तर नमस्कार guys, आजची धुलीवंदनची रात्र म्हणजे आज धुमाकूल होणार. शिमगा आहे. शिमगा म्हणजे सॉन्ग झालंच पाहिजे तिकडं. पहिले गावकीचं आपले जेवण होता. जेवणा अगोदरचा पहिला सॉन्ग म्हणजे आराध्य पार्टे पंढर शेठ फडके. अरे व पडशील भाई, पाळला असता आपला पंढर शेठ फडके. पंढर शेठ फडकेची एंट्री झाली ढोल ताशा वाजवत. पंढर शेठ फडके म्हणजे कोंबडी पल्लली गाण्यावर नाचवत वाटतं. तर विषय असा झाला, त्याच्या हातात होतो पैसे. तो पंढरी शेठ फडके त्या नाव पुढे शेठ लागला, तर त्यांनी लोकांना पैसे वाटायला पाहिजेत ना. तर विषय असा आला, लोक जेवढे मागतात तो डायरेक्ट नाही बोलतोय ना. लोक द्यायला गेली तर लगेच घेतय. कुठल्या अँगलने कुठल्या प्रकारचा पंढरी शेठ फडके होता काय माहिती बाबा. काय का ना असत ना, पण त्यांनी मार्केट जाम केलेला. मात्र मी का बसू, आम्ही सगळ्या मुलांनी पण ठरवलं ना, संकासूर करायचा यावली काय पण होऊ दे. जेवणा अगोदर एकच सॉन्ग झालं पंढरी शेठ फडकेचा. नंतर नैवेद्य दाखवलं होले. नंतर जेवायला बसलो होतं. बंधू बसलाय ठीक आहे, राजबंधू पण पोराला घेऊन बसलाय वाडाला ठेवायचं. तर इकडे आपला मोठा मावून बसलेला. इकडे आपल्या गावातली सगळी माणसं बसलेली जेवायला. या वर्षीची धुलीवंदन म्हणजे डायरेक्ट लग्न साखरपुडा हल्दीला तोड होती ना. इकडे बघा आता नवरा नवरीचे वरात काढली. जेवणानंतरचा पहिला सॉन्ग नवरा नवरीची वरात. आम्ही बोललो त्यांना जाऊ दे, त्यांना दिला जाऊन पुढं. मग काय सगळ्यांचं जेवण तर झालेला. इकडे निघालो ना आम्ही संकासूरला तयार करायला. कसा आहे संकासूर, आमचा प्लॅनिंग नव्हता, अचानक भयानक केला, पण टॉप मध्ये केला. संकासूर काय ऐकते केली त्यांनी. इकडे लगेच मारायला सुरुवात. तिथं बारीक वर्ग उभा होता, त्याच्या अंगावर गेला धावून. तो पाका पालाला घरात दे बाई इकडे माझे घेतय. तिथनं घरात आला त्यांच्या आणि ह्या इकडे यांच्यावर घेतली जोडी. वळला राट्टा. नंतर घेतली ना ऋतिक पार्टीची पाकाड. तो पाका पलतय, पण तो काय त्याला भेटला नाही गड्या. संकासूर पण रनिंग किती आहे बघा त्याला. या इकडे बारीक पोरांची घेतली आणि पाकाड. थोडा थांबवलं त्याला इथं, कारण दोन सॉन्ग होतं. नवरा नवरीची वरात होती, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांच्याकडे कोण बघत पण नव्हता, कारण ओरा आमच्याकडे होता ना जागला. पब्लिक आम्ही खेचून घेतलेली इकडे. त्यांच्याकडे का कोण नव्हतं बघत, कारण वरात ही दरवर्षी कोणाची ना कोणाची असते. पण संकासूर वर्षातून एकदा येतो. वर्षातून एकदा आला, तो पण लागला त्यांच्यातून नाचाला. तितक्या सिद्धांत पार्टी आला ना, त्याच्या वडला मागून रट्टा. तो काय ऐकणार रे, तो बोलते मस्त नाच होतो कुठं. मी पण नुसता पलून पलून दमलेलो ना, तो मला येऊन मारते मागणं. घेतला त्याने गाल्यात त्याला. त्याच्या रट्ट वडलं थोडं. ती बाई सांगते पाया पड त्याला. तो पण ऐकतोय काय, तो पण लगेच लागला पाया पडायला. पण संकासूरचा म्हणणं डोका टेकून पाया पड. संकासूर म्हणजे देवच आहे, तो काय पाया पडायला मागत नव्हता. संकासूर काय ऐकतंय वडतंय रट्ट पाटणीत. तो हसतंय. शेवटी काय लागलाच ना पाया पडायला डोका टेकून. या इकडे दीप पार्टीला वाटला मला ना काय करणार. घेतला त्याला पण गाल्यात लावला पाया पडायला त्याला. पण संकासूरला ते मारू नको पाया पडायला असं थोडी आहे. संकासूर लगेच झालाय का तो. हे वडलं रट्टे त्याच्या पाया पडला, पण डोका टेकून ना पाडला. मग काय संकासूर राहिला इथं दगडीवर उभा ना. वडला या रट्टा ना पाडला डोका टेकून पाया. इकडे ओम मगरचे पाटण झालतील लाल. संकासूरनी वाढल्या रट्टा त्याच्या. पण निवृत्ती पार्टी एकटाच इकडून मजा बघू आता. संकासूर आला त्या समोर ना डायरेक्ट निवृत्ती बघताय तर अगोदरच गायब. त्या तिकडे हातभर गेला लांब. हातभर नाही चांगलंच 15 जणांचा हात होतील एवढा हातभर लांब गेला अगोदर. त्याला माहिती भेटलं तर रट्ट भेटतील. हे इकडे झोपलेलं गावात कार्यक्रम चालू आहे ना, हे झोपतात. गेला हातरुणातून उठवला त्याला. झोपायला काय रोजच भेटतो, पण वर्षातून एकदा सण येतो त्यावेळी तरी काय झोपायचं. इकडे बघतोय तर आम्ही गेलो वर. हाकून झोपलाय बघायला. बघतोय तर काय सतीश पार्टी झोपलेला, पण त्याला थोडीशी खबर लागली वाटतं. तो आला लगेच उठून आमच्या खाली आलो वरना. बघतोय तिकडे शिवम पार्टी पण झोपला. आता काय बोलायचं यांना, नाही तेव्हा जागी राहतात ना. सण येत झोपायला गेली. आपला संकासूर काय ऐकते काय वरतय रट्ट निसते त्यांच्या झोपत. पण शेवटी शुभम पार्टी रट्ट खाल्लं ना गेला झोपून. बोलतो जा आता बाद झाला. या इकडे आलो बघते संचित पार्टी पण झोपलेला. त्या तिघांना कमी मारलं रवींद्र प्रबलकर, संचित पार्टी, सतीश पार्टीला. पण याला जामच रट्ट वळलं संकासूरने. संचित पार्टी होतं झोपत. संकासूर काय ऐकतंय इकडून मारू का तिकडून मारू, इकडून मारू का तिकडून मारू. संचित पार्टीला पण का तो भेटत नव्हता आता. मारून झाला नंतर घेतला ना संचित पार्टीला, आणि त्याला पण लावला डोका टेकून पाया पडायला संकासूरच्या. रात्रीचं 12 वाजलेलं ना. आमचा संकासूरचा सॉन्ग लास्ट पर्यंत होता. नंतर आम्ही गेलो झोपाला.